त्याच्या जन्माला गेल्यानं कळते अभ्यास शास्त्रात किती आहे, कोणाला किती आहे, सगळं आहे. तुमचा अभ्यास किती आहे तुम्हाला माहित नाही, आमचा किती तुम्हाला माहित नाही. सांगा कोणाला. वाघिणीच्या पोटला गेल्यानं पोटभर दूध पिया भेटते. तिथं बघते परमान मुदाम जाणून परमान दिले तुम्हाला ते गणाचं 24 गणाचा गण तुम्हाला गेल्यावर याच टाइमला सांगतो. एका गणाचं नाव सांगायचं आपल्याला या ठिकाणी एका गणाचं आजही सांगा 24 गणाचे नाव जमतेत का बघू. उगा काय नाव ठेवल्या बिन कामाचं यानं तसा आहे, कोणता गुरुजी असा आहे, कोणता गुरुजी तसा आहे. तुम्हाला एक सांगितलं होतं आम्ही भगवंत आणणारा आणि नेणारा एका भगवंताचं नाव सांगा, बाकीचे काहीच घेऊन नका. फक्त एकच ते फक्त स्पष्टपणे सांगू द्या मोकल शेवटपर्यंत सांगा. जमणार की कोणा विचारून घ्या मागून नाही मी सांगतो. पुस्तक देत तुम्हाला डायरेक्ट जागेवर. मला काही बोलायचं नाही, असं नाही तुझा बाप असा आहे तो तसा आहे दुसरं काही जाऊन तर बोलाय भजे म्हणा सोडून देऊ. कुठे बोलता मला इथं जमलं की इट्यात भजनी नाहीत म्हणत, इट्याची भजनीच नाही म्हणत. इट्याची नाही, इट्याचे भजनी नव्हते. काय सोमान ठरलं भजनात परमात्मा करा, व्यवस्थित करा. तुम्हाला आम्ही काय वागा बोलून आले काय विषय थोडा नाही, काही दोर घेऊन नका. फक्त इथे म्हणा करा का कोणी परमात्माची कोणीच शब्द वाईट बोलून आले काही टेन्शन नका. आम्ही बोलणार मग असं कसं परमान कसे द्यायचे ज्ञानाची समाधी लागून येते पाटे अनुभव गोमटे उमटते. ज्ञान पाहिजे. अंधकार या झाल्यानं अंधकाराला कोणता दिवा लागतो? ज्ञानाचा दिवा लागतो उजळे पडते. ज्ञानाची समाधी लागून येते पाटे अनुभव गोमटे उमटते म्हणाले. मग इथं अंधकार आहे त्याला दिवा कोणता लावा? ज्ञाना दिवा लावा. वेडेपणाचा गडिया हुशार किडे काढला गडिया हुशार किडे नवे कोणाची केला आता निघून भरे नाही आलो या कुठला नाही आलो या कुठला लक्ष 84 ओली प्रति कोटी कोटे फेरे फिरती आवचित निज भागी लावती. एवढे ओली फुली या जमायला नवे कोणाचे केलेला गडिया हुशार केले काढला गडिया हुशार नाचून म्हणा ऐका म्हणून
कोणता भजन व्यक्ती घटना दिसते काय हा कोणता भजन काय घालतात डोळ्यात काही मी कुठेच काही म्हणून ठेवायला विकामत तिळ घालून होते डोळ्यात बुद्धीचा वापर करून बागेच करा म्हणा तुम्ही आमच्याकडे काय आमचं काही चुकतं आम्ही मात करतो तुम्हाला गणाचा फरमान तुम्हाला आता सांगा तुमचं पहिल्या सूत्र गणाचा फरमान देत द्या ते कशात लागते सांग मी सांगतो तुम्हाला कुठला पहिल्या सूरचा गणात त्या माझी फरमान पहिला म्हणून सुरुवात केली नाही गणाची ते फरमान सांगा तुमचा शाटकमध्ये फरमान आहे कोणता होती ते सांगतो कुठे काय करा मात्र बिट्या गावाची इज्जत तरी घालणार बाहेर गावलं आतापर्यंत बघा मारल्या तू त्याला हा जोडून विचार तुम्हाला बरेच समजून सांगितलो अजून मी लक्षात बसणार शाळेचे गुरुजा सांगले अशोक गुरुजी सांगले आता अशोक गुरुजीला म्हणतात तिने त्याला सुद्धा खेळलो म्हणायला रंगराव गुरुजीला तिने भेट शिकलं म्हणा येईला लके पाटील आहेत ना शिवाजी पाटील देव भगवंत होत त्याची ओळख नाही आम्ही करून दिल्या रंगराव गुरुजी आम्ही ओळख करून दिला कोणतं तिला गाव कोणतं होते माहित नव्हतं आजही सांगतो ठामपणानं उद्या सांगतो त्याची इथे म्हणा काय म्हणून करायची आणि तसं असं तर बघायचं असं आपण पुस्तक घेऊन बसून एका पायावर भेटी करायचा एका पायावर लंगडीच मिळत हो भल्या भल्या गेले आता कसा भरले आता कसा भरले डुकराच्या पिऱ्याला साबण लावून धुतले की नाही ते कुठं जाते डुकराच्या घरात फुलाच्या माळा
डुकराच्या गळ्यामध्ये फुलाच्या माळा, कुत्र्याला चंदनाचा तिळा, गाढवाला तर धनु समजा पूजिलो उतार होईल काय या जीवाचा. आता इथून कळवून आले त्या गोमातेचं पूजन करावं लागते, त्या गायीच्या शेपटाची पूजा करावं लागते, समोरुमी घ्यावं लागते. कावळ्याला किती जरी सोडल्या पिढ्यामध्ये टाकून त्याला रामकृष्ण अक्षर शिकले तर त्याला काही होईल का उद्या. मग याच भगवंताचं नाम सगळं ते आपलं विषय कोणता आहे आपला उद्या रामनवमीचा विषय. या विषयाला कुठलंच हे बोलणार आहे, दुसरंच तिला कोणते किती फायदे काय दाखवायचे दाखवत आहात तुम्हाला. सकाळपर्यंत पुस्तक फायदा पुस्तक दाखवत मग वाईट बोलला एक शेतकरी संध्याकाळ टाइमला वाटत साऱ्याचा भाडा घेऊन जावं लागतो घराकडे. संध्याकाळी पहिला चांगला ना काय तेरा साऱ्याचा भाडा घेऊन जावं लागतं. आता साऱ्याचा भाडा टावी डोक्यावर वज होतं जड बोला पाणी भांग बैल गाडी. त्याला काय म्हणले थोडा हात दाखल्या गाडी उभा केली. मला गाडीवर घेऊ द्या पण गाडीवर भाडा टाकवला. त्याने काय म्हणले गाडीवर बसा पण भारा माझ्या गाडी टाकवला डोक्यावर भाडा ठेवा म्हणले. तुमच्या डोक्यावर भाडा ठेवा गाडीवर बसा म्हणले. अशी फजिती जीवाची म्हणे. मानेचे हासडे बसून बुकना बसतो तिथं. पहिले आनंद समाजाची भजन होत. ते बी का होईल दोन्ही का होतं कुठला बी अंग नाही तो ते बी घ्या आमची काय नको नाही सगळं भगवंत होईल. मग फक्त एका भगवंताचं नाव सांगा फक्त आम्हाला आणणार नाही नेला स्पष्टपणे सांगून द्या बाकी दुसरं बोलायचं एका भगवंत विचाराच्या भजनेत विचारलीच नाही म्हणत भजनेत जमना बाप तस भजन व्हायच्याच भजन पण आता आपल्या लक्षात घेतल्यामध्ये ऐकून भजन बंद होईल. सगळे मिळून एकच आनंद सभा दिली होईल परंतु एकच दिले होईल गाव नंबर एक भजन गावाचं नाव बोललं गावात जाऊन पुढे थुकून येऊ गाव थुकून घेऊन या आतापर्यंत झाली नाही होईल. आनंद
तेच होय तुमचा देव कोणता आता भजन म्हणायला आपण म्हणायला तेचा तेला भजन शिकलेलं येणे शिकले तेला तेच होय तुमचा भल्या भल्या चांगले चांगले पाच होता बंद केले गुरुदासांनी लागलायचं गुरुदासांनी लागलायचं असं कसं भरलंय वेळ असं कसं भरलंय वेळ आता पुढच्या पात्री काही बोललं का नंतर आम्हाला ते पाय बोलायचे व्यवस्थित भजन चांगलं बोला उगाच बिनगावात कोणती विक्रांती करतो व्यवस्थित घ्या काय घेतलं आता म्हणजे तेवढं ध्यान ठेवा माधवराव बोलले तेवढं मी बोल तेवढं तुमचं तुम्ही घ्या आता तुम्ही बोलायचं बोलायचं तुमचं दिले नाही म्हणाले आणि मनामध्ये बरोबर पाहून घालतो गेलं आता काय म्हणा ते आमच्याकडे काही प्रसाद होते ना मग आमच्याकडे तुम्ही जर उठे घेतलं मग तुम्हाला आम्ही सोना एवढं पकवलं अनुभवानं आणि ज्ञानानं अनुभवानं ज्ञानानं एकही वाईट शब्द येणार नाही असं कसं भरलंय वेळ असं कसं भरलंय वेळ